नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण इथे आता मंजिरीने गार्गीचा घाबरटपणा दूर करण्यासाठी घोरपडेला गुंड बनून चाळीत आणताच मोठा डाव आखलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता सगळेजण गार्गीला शोधत असतात. गार्गी कुठे गेली, कुठे असेल, कुठल्या परिस्थितीत असेल, असे असंख्य प्रश्न सगळ्यांसमोर उभे असतात. त्याच वेळेस आता लगेच धावतच गार्गी एका मोठ्या टाकीजवळ आलेली असते. आता त्या टाकीला शिडी लावलेली असते. गार्गी मात्र आता राहायला बघून खूप घाबरलेली असते. त्यामुळे आता ती आपल्या पिंगूला म्हणू लागते, पिंगू चल आपण या टाकीत लपूया, चालेल? असे म्हणताच आता गार्गी चप्पल आपले शिडीजवळ काढते आणि त्या शिडीवरती चढून आता गार्गी त्या रिकाम्या टाकीत उतरलेली असते. तेवढ्यात लगेच राया तिकडे पोचतो. गार्गी गार्गी असे तो आवाज देऊ लागतो. आता रायाचा आवाज येताच गार्गी आणखीन घाबरते आणि लगेच त्या पिंगूला मिठी मारतच म्हणू लागते, पिंगू काय नाही होणार, आपल्याला काहीच नाही होणार. असे म्हणत आता गार्गी आपलं तोंड बंद करते आणि गुपचूप त्या टाकीत लपून बसलेली असते. राया आजूबाजूला तिथे सगळीकडे शोधतो, पण गार्गी कुठेच सापडत नाही. त्याच वेळेस आता लगेच त्या रिकाम्या टाकीत मात्र पाणी सुरू झालेलं असतं. आता पाणी चालू होताच गार्गीला मात्र खूपच आनंद होतो. तेव्हा ती पिंगूला म्हणू लागते, पिंगू बघ आपल्याला मस्त नाव करायची की नाही, पण तिला कुठे माहीत असतं की टाकी भरल्यानंतर आपल्या जीवाला धोका आहे. गार्गी मात्र मस्त पाण्याचा आनंद घेत असते. तेवढ्यात लगेच आता त्या टाकीजवळ मिसफायर येते आणि मला लागते, राया अरे सापडली का गार्गी, कुठे दिसली का? तेव्हा राया लागतो, नाही मिसफायर कुठेच दिसेनाशी झाली ग, इकडे तर कुठेच नाही आहे, चल आपण इकडनं निघून जाऊया. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया आज काहीही झालं तरी गार्गीला शोधायचे आपल्याला, तिला सुखरूप घरी न्यायचे रे, चल पटकन. असे म्हणताच राया आणि मंजिरी निघालेले असतानाच मंजिरीचा पाय अडकतो. आता ती खाली पडणार तेच राया तिला पकडतो. त्या क्षणाला मंजिरीचं लक्ष आता गार्गीच्या चप्पलकडे जातं. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, राया गार्गीची चप्पल ही, म्हणजे गार्गी इथेच कुठेतरी असेल, आपल्याला शोधावं लागेल. त्याच वेळेस मंजिरीचं लक्ष त्या मोठ्या टाकीकडे जातं. आता लगेच मंजिरी म्हणू लागते, राया याचा अर्थ या शिडीवरनं गार्गी टाकीत तर गेली नसेल ना? नाही नाही नाही, आपल्याला तिला शोधावं लागेल. त्याच वेळेस आता इंद्रायणी, घोरपडे, शशिकला सगळेजण चाळीतले लोक तिकडे हजर झालेले असतात. सापडली का गार्गी, कुठे असे आता विचारू लागतात. तेव्हा मंजिरी टाकीकडे बोट करते, कदाचित गार्गी या टाकीत असेल. त्याच वेळेस राया पटकन त्या शिडीवरनं चढतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया थांब, तुला बघून गार्गी आणखी घाबरेल, तू नको जाऊ, तू खाली उतर बरं. राया पुन्हा खाली उतरतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, थांब मी जाते, ती मला नाही घाबरणार. आता मंजिरी त्या शिडीवरती चढायला जाणार, पण ती लाकडाची असल्यामुळे ती शिडी तुटते. आता लगेच राया ती बाजूला ठेवतो आणि स्वतः त्या टाकीजवळ जाऊन बसतो. आता मंजिरी रायाच्या खांद्यावरती पाय देऊन घोरपडेचा हात पकडून आता त्या टाकीत डोकावून बघू लागते. टाकी मात्र पाण्याने फुल भरत आलेली असते. त्यामुळे आता गार्गीच्या नाकातोंडात पाणी जायला लागलेलं असतं. गार्गी मात्र आता त्या पाण्यातनं बाहेर निघण्यासाठी हालचाल करत असते, पण तिला त्या पाण्यातनं काही बाहेर निघता येत नाही. आता मंजिरी हे सगळं दृश्य बघून घाबरते. त्याच वेळेस मंजिरी म्हणते, गार्गी गार्गी लवकर हात दे मला. पण तिला काही हात द्यायला जमत नसतं, कारण खूपच जोराचं पाणी त्या टाकीत चालू असतं. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, राया हात द्यायला तिला जमत नाहीये, काय करू मी? तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर तू जा टाकीत. आता मिसफायर टाकीत उतरते. त्याच वेळेस आता मंजिरीलाही गार्गीला बाहेर काढणं काही जमत नाही. तेव्हा ती आता ओरडतच म्हणू लागते, राया तू ये टाकीत. आता इंद्रायणी म्हणू लागते, राया अरे बघत काय बसलाय, जा लवकर माझ्या गार्गीला बाहेर काढ. आता राया पटकन त्या टाकीत उडी मारतो आणि आता सुखरूप राया आणि मंजिरीने गार्गीला टाकीतनं बाहेर काढलेलं असतं. तर आता सगळेजण गार्गीला घेऊन इकडे चाळीतल्या रूममध्ये आलेले असतात. आता मात्र गार्गी झोपलेली असते, तिला थंडी तापही आलेला असतो. त्याच वेळेस आता इंद्रायणी तिला इंजेक्शन देऊ लागते. तेव्हा मंजिरी पटकन आता तिच्या अंगावरती कंबल टाकणार, तेच आता इंद्रायणी तिच्या हातनं हिसकावते. बाद झालं, आधी जबाबदारी घ्यायची आणि नंतर निष्काळजीपणाने तिला सोडून द्यायचं. यासाठी माझ्या मुलीला तू इकडे आणलंय? जमणार नाही. अजिबात झेपत नसेल ना तर हे आव्हान देण्याची गरज नाही आहे मंजिरी. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, मॅडम हे बघा माझ्याकडनं चूक झाली हो, पण पुन्हा असं नाही होणार. मी गार्गीची अगदी चांगली जबाबदारी उचलेल, तिला व्यवस्थितपणे सांभाळेल, पुन्हा असं नाही होणार हो. तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणू लागते, बास मंजिरी तू हारलीस, हार स्वीकार कर आणि निघ इकडनं. कशाला माझ्या मुलीच्या आयुष्यात ढवळाढवळ करते? अगं जे जमत नाही ना ते स्वीकारूच नाही माणसाने,
त्यामुळे हार स्वीकार आणि निघीकडनं. आता तेवढ्यात शशिकला आलेली असते. आता मात्र शशिकलाला इंद्रायणीचा खूपच राग येतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, ए काय चालू आहे, माझ्या मुलीवरती आवाज चढवायचा नाही. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, काय चुकीचं बोलले, काय चुकीचं बोलले, अगदी बरोबर बोलते, हार स्वीकार कर, ऐकून घ्यायला तयारच नाही आहे. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, आम्ही काय ऐकायचं, अगं तुला ना ऑर्डरी सोडायची सवय लागली, सतत ही ऑर्डर, याला ऑर्डर, त्याला ऑर्डर, सतत आपली ऑर्डरी सोडत असते, दुसरे मोकळे तुझं ऐकायला. हे काय तुझं ट्रेनिंग सेंटर नाही आहे. माझ्या मुलीला बोलायचं नाही आणि हो तिला कमी बघायचं नाही कारण तिच्या बाजूने तिची ही आई खमकी आहे, एवढं लक्षात ठेव. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, हो काय चुकीचं बोललं मी, माझ्या मुलीला तिच्यामुळे त्रास झाला, आज तिचा जीव गेला असता तुझ्या या लेकीमुळे, हे दिसत नाही तुला, म्हणून मी बोलणार आणि तिला ऐकावं लागणार. जर जमत नसेल ना अशा जबाबदाऱ्या घेऊ नये, सांग तिला. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो माझ्या मुलीला जमत नाही, तुला काय जमलं गं, अगं एवढं आयुष्य पडलं आहे तुझ्यासमोर, पण तुझ्या लेकीची जबाबदारी घेता येत नाही, दुसऱ्यांच्या माथी मारायला निघाली. तेव्हा लगेच इंद्रायणी लागते, बास शशिकला, तुझं ऐकून घ्यायला मी मोकळे नाही आहे आणि मी तुझ्या पोरीकडे आले नव्हते माझ्या मुलीची जबाबदारी घे म्हणून चॅलेंज द्यायला. तिनेच आव्हान स्वीकारलं आहे, मग जबाबदारी पार पाडता येत नसेल ना तर निघायचं, पंढरपूरला जायचं. तेव्हा शशिकला मला लागते, जाणारच आहोत आम्ही, आम्हाला हौस नाही तुझ्या या वेड्या मुलीला सांभाळायची. आता मात्र लगेच इंद्रायणीला खूपच राग येतो. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, हो माझ्या मुलीला नाव ठेवते आणि तुझ्या मुलीला त्रास झाल्यावर तुला कसं वाटतं गं, मग तरी तुझी ही मानलेली मुलगी आहे शशिकला, माझा पोटचा गोळा आहे हा, मी 9 महिने माझ्या पोटात वाढवलं आहे, मला किती त्रास होत असेल याचा विचार कर कधी आणि मग बोल. त्यावर शशिकला म्हणू लागते, हो अगं माया लावण्यासाठी पोटात गोळा वाढवावा नाही लागत, मनात इथे काळजात माया पाहिजे. तुझ्या काळजात आहे ती माया, सतत आपली कमरेला बंदूक घेऊन फिरत असते इकडे तिकडे, दुसऱ्यावरती गोळ्या झाडत असते, त्यामुळे ना आईपणाची मायाच नाही आहे तुझ्यात. तू एक काम कर, तू जसं सेंटर चालवते, चांगले चांगले ऑफिसर बनवते ना, तसं एखादं आईचं सेंटर बघ, तिकडे आईपणाचे शिक्षण घे आणि मग तुझ्या मुलीची जबाबदारी स्वीकार आणि तिला सांभाळ. आमच्या मंजिरीला त्रास देणं बंद कर. आता मात्र शशिकलाने फाड या इंद्रायणीला खूप काही बोललेलं असतं. इंद्रायणीलाही खूप राग येतो. तेव्हा मंजिरी लागते, थांब काकू, अगं काय करताय तुम्ही दोघी एक आई आहात हे मला माहिती आहे आणि तुम्ही दोघी आपल्या मुलीवरती खूप प्रेम करता हेही मला माहिती, पण जर अशा भांडत बसले तर कसं जमेल बरं. त्याच वेळेस दरवाजात घोरपडे आणि राया आलेले असतो. तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणू लागते, मंजिरी कारण तू हारली आणि मी आता इथून पुढे तुला बोलणार आणि तुला ते ऐकावंच लागणार, कारण तुझी हार झाली हे स्वीकार. त्याच वेळेस लगेच दरवाजातनं राया म्हणू लागतो, नाही माझी मिसफायर हारली नाही आहे, तिने तिचं आव्हान स्वीकारलं आहे आणि ती ते पूर्ण पार पाडणारच. कारण आज जरी गार्गी या चाळीतनं बाहेर गेली असली ना तरी ऐन वेळेस मिसफायरने स्वतःच्या जीवाचा विचार न करता गार्गीचा जीव वाचवला आहे, तिला सुखरूप घरी आणलं आहे, हे विसरलात का तुम्ही. मग माझी मिसफायर कशी हारू शकते सांगा ना. त्यावर लगेच इंद्रायणी टाळी वाजवतच रायाजवळ येते. वा राया, आता तुम्ही दोघे असंच एकमेकांना समजून घेणार, एकमेकांची बाजू ओढणार, पण अशाने माझी गार्गी ठीक होणार आहे. तेव्हा रायम लागतो, मॅडम तुमची गार्गी 1-2 दिवसात ठीक होणाऱ्यातली नाही आहे. तुम्हाला काय वाटलं 1-2 दिवसात मिसफायर तिला बरी करू शकते? नाही, मिसफायरने महिन्याची मुदत घेतली ना मग तोपर्यंत वाट बघा माझी मिसफायर जे म्हणते ना ते करून दाखवते, ती गार्गीला बरं करणार. मग तुम्हाला जे बोलायचं आहे ना ते बोला. आता लगेच शशिकला म्हणू लागते, बघ रायाला कळतंय पण हिला कळत नाही आहे, हिला वाटतं माझी पोरगी एकाच दिवसात बरी व्हावी. आता इंद्रायणीला खूपच राग येतो. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, बघूया काय होतं या मंजिरीचं, बघूयाच, वेळ आल्यानंतर कळेल, असे म्हणत आता इंद्रायणी तिकडनं निघून जाते. तर आता त्यानंतर राया आणि मंजिरी रायाच्या रूममध्ये बसलेले असतात. तेव्हा राया लागतो, मिसफायर मी मॅडमला सांगितलं आहे महिन्यात तू गार्गीला बरी करणार आहे, पण कसं जमणार मिसफायर आपल्याला. आता मला बघितल्यानंतर गार्गी घाबरते, मी तिच्यासमोर येऊ शकत नाही, तू एकटी तिला कसे हँडल करणार मिसफायर, तुला जमेल का हे. तेव्हा लगेच मंजिरी लागते, राया मी बरोबर सगळं जमवून घेईन, तू नको टेन्शन घेऊ, आणि तू आत्ता गार्गीसमोर येऊ शकत नाही कारण ती तुला घाबरते, पण लवकरात लवकर मी असं काहीतरी करणार आहे की गार्गी माझ्यासारखंच तुझ्यावरती खूप प्रेम करेल. तेव्हा लगेच रायम लागतो, मिसफायर काय बोलायली तू. तेव्हा मंजिरी लागते, नाही म्हणजे तसं नाही म्हणायचं आहे मला, पण तिलाही तू आवडशील, कारण राया मला काय वाटतंय माहिती,
तू अगदी पहिला गार्गीचा आवडता विशाल नव्हता का? अगदी चष्मा वगैरे लावून तिच्याकडे यायचा बाईकवरती, तसला विशाल बन की. बघ, तू जर तसा चष्मा वगैरे लावून गार्गीसमोर आला तर गार्गीला तू नक्की आवडशील आणि मग तिच्या मनातली भीती निघून जाईल आणि मग आपण दोघे मिळून गार्गीची ही अवस्था लवकरात लवकर बरी करू शकतो. तेव्हा लगेच राहायला लागतो मिस्पायर. पण आपण जे करतोय ते पाऊल चुकीचं नाही आहे ना? नाही म्हणजे बरोबर आहे ना? आपण सगळं बरोबर करतोय ना? तेव्हा मंजिरी लागते, राया अरे मी बायको आहे तुझी, तुझ्यासाठी मी काहीही करू शकते. तेव्हा रायम लागतो मिस्पायर, पण माझ्यासाठी तू स्वतःला या सगळ्यात भरडते ग. तुला त्रास होतो या सगळ्याचा, पण तरीही तू या रायासाठी एवढं समज करते. तेव्हा लगेच आता मंजिरी लागते, राया नवऱ्यासाठी बायको एवढं करू शकते. अरे त्या सती सावित्रीने आपल्या नवऱ्याचे प्राण आणले होते यमाकडनं, ते तर किती कठीण होतं. त्यासाठी हे काहीच नाही आहे. मी माझ्या रायासाठी एवढं नक्की करणार. बरोबरच, चल मी जाते आ. असे म्हणताच आता निघालेल्या मंजिरीचा राया पटकन हात पकडतो आणि तिथल्या आपल्या मिठीत घेतो. तेव्हा मंजिरी लागते, राया अरे काय करतोय, कोणी येईल की. तेव्हा रायम लागतो, येऊ दे की मिसफायर, जो कोण येईल त्याला मी नाही घाबरत. राया म्हणतात मला राया. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो तू राया आहे. इतक्या दिवस तर मी विशाल भोसले, कोण राया, कोण मिसफायर, कोण मंजिरी मला काहीच माहिती नाही असं म्हणत होता ना, मग आता कसा राया झाला. तेव्हा राया असं तसं लागतो, मिसफायर हा राया तुझ्यावरती लय प्रेम करतो ग. नाही म्हणजे गार्गीच्या बाबतीत जे झालं त्यामुळे गार्गी माझी जबाबदारी, पण मिसफायर तुझ्यावर माझं जीवापाड प्रेम आहे. त्यामुळे पंढरपूर असू दे नाहीतर नाशिक, हा राया फक्त त्याच्या मिसफायरचाच आशिक. असे म्हणताच राया लगेच मिसफायरच्या तोंडावरनं हात फिरवतो. त्याच वेळेस आता पटकन अप्पू शेटने दरवाजा उघडलेला असतो. ए मित्रा. त्याच वेळेस आता लगेच राया मंजिरी असं एकमेकांच्या मिठीत बघून अप्पू शेट आपले डोळे बंद करतो. अरे देवा, मी चुकीच्या टायमिंगला आलो आहे का. त्याच वेळेस राया आणि मंजिरी लाजू लागतात. नाही नाही नाही, काय झालं अप्पू शेट. तेव्हा रायम लागतो, अप्पू शेट तुम्ही इकडे असे मधी का कलमडलात. तेव्हा अप्पू शेट म्हणू लागतोय, मित्रा मंजिरी ताईला शशिकला काकूने अर्जंट बोलावलंय. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो मग मला जावं लागेल, मी जाते. मंजिरी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस अप्पू म्हणू लागतं, मग मित्रा काय काय चालू होतं. तेव्हा रायम लागतो, कुठे काय, पण अप्पू शेट शशिकला काकू स्वतः का आली नाही बोलवायला, तुम्हाला का पाठवलं. तेव्हा लगेच अप्पू म्हणू लागतो, कारण ती काकू सारखी ट करत असते, सारखी तिची बडबड बंदच नाही. आता जर अशी तापली आणि अशी भडकली, लगेच त्या घोरपडे तो जय नाही का त्याला घेऊन आणि त्या बॅगा घेऊन निघाली कुठेतरी. तेव्हा लगेच रायम लागतो, काय शशिकला काकू आणि जय निघालेत, याचा अर्थ ते दोघे मिसफायरला पंढरपूरला घेऊन तर नाही जाणार ना. नाही नाही नाही, मला त्यांना थांबवावं लागेल. असे म्हणताच धावतच राया बाहेर निघालेलो असतो. त्याच वेळेस आता मंजिरी इकडे गेटजवळ येते. काकू जय, अरे काय चालू आहे, तुम्ही दोघे इकडे काय करतायत, मी तुम्हाला घरीच शोधलं, काय झालं. तेव्हा घोरपडे लागतो, काही झालेलं नाही आहे, आता बसायचं आणि निघायचं. मंजिरी आपण इकडे थांबणार नाही आहोत. आता मंजिरीला धक्काच बसतो. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, जय अरे काय बोलतोय, आपण कुठे जाणार आहोत आणि असं अचानक का. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अगदी बरोबर बोलतोय मंजिरी, आता आपल्याला या नाशिकमध्ये नाही राहायचं, आपल्याला आता पंढरपूरला जायचं आहे. बास, जे झालं ते पुरे झालं. तेव्हा मंजिरी लागते, काकू आपण असं रायाला एकटं सोडून जायचं, असं कसं करू शकतो आपण. नाही नाही नाही, मी कुठेही येणार नाही, तुम्हाला जायचं तर जा. तेव्हा जय लागतो, अजिबात जमणार नाही, आम्ही आता तुझं काही ऐकणार नाही, तुला गाडीत बसायचे आणि निघायचे. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, काकू जय अरे काय झाले तुम्हाला, रायाला सोडून आपण जाणार. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो त्या रायाने तुझा केला विचार, अगं त्याचा भूतकाळ आहे, त्याच्यात कशाला आपण नाक खुपसायचं. हे बघ, तो राया त्या गार्गीची जबाबदारी घेतोय ना, मग तो तुझा स्वीकार नाही करणार बाई. आणि ती बाई कशी आहे माहिती, आजपर्यंत तिने कितीतरी लोकांचे मर्डर केलेत, तिच्या हातात अशी बंदूक नसती सारखी असते. त्यामुळे मंजिरी आता जर तिच्या पोरीच्या बाबतीत पुन्हा काही झालं ना, तर ती आपल्या सगळ्यांना गोळ्या घालेल आणि मारून टाकेल ग मंजिरी. त्यामुळे ना त्या गार्गीची जबाबदारी नको. ती गार्गी म्हणजे पिन लावलेला असा बॉम्ब आहे. त्यामुळे मंजिरी ऐक माझं. आणि तो राया काय तर गार्गी माझी जबाबदारी. अरे मग गार्गीची जबाबदारी हा जर घेणार असला तर तुझी जबाबदारी कोण घेणार मंजिरी, हे कळत नाही त्याला. त्यामुळे त्याला घेऊ दे त्या गार्गीची जबाबदारी, आपण इकडनं निघून जाऊया.
असे म्हणताच आता लगेच घोरपडे मंजिरीचा हात पकडतो आणि तिला गाडीत बसवतो. आता घोरपडे गाडी चालवायला बसतो. शशिकलाही बसलेली असते आणि गाडी आता पंढरपुराच्या दिशेने निघालेली असते. त्याच वेळेस आता लगेच अप्पू शेठ, चाळीतल्या बायका, आता ज्या हातगाड्या असतात ना त्यावरती बसून काही मुलं लोटत असतात. आता लगेच त्या गाडीसवर आडवी येऊन उभी राहतात. एकच वादा राया दादा अशा घोषणा करत अप्पू आणि त्याचे मित्र चाळीतल्या सगळ्या बायका समोर येऊन उभ्या राहतात. त्याच वेळेस घोरपडे येऊ लागतो. आता हे काय नवीन? तेव्हा लगेच आता पटकन त्या गाडीवरती उडी मारत राया येऊन उभी राहतो. राया म्हणतात, मला राया, आई गाई माईची इज्जत करणारा हा राया, जो कोणी आई गाईच्या मध्ये येईल त्याला आडवं करण्यासाठी पांडुरंगाची शपथ घेऊन उभी राहतो. आणि ही तर माझी मिसफायर आहे. या रायाचं त्याच्या मिसफायरवरती जीवापाड प्रेम आहे. जसं गार्गीची जबाबदारी हे त्याचं कर्म आहे, तसं मिसफायरला सांभाळणं, तिची साथ देणं हा रायाचा धर्म आहे. त्यामुळे राया मिसफायरला कुठे बी जाऊ देणार नाही. असे म्हणताच आता पटकन त्या गाडीवरनं राया खाली उडी मारतो आणि दरवाजा उघडून मिसफायरचा हात पकडून तिला बाहेर काढतो. जय आणि शशिकलाही रायाकडे बघू लागतात. तेव्हा राया लागतो, माझ्या मिसफायरवरती माझं जीवापाड प्रेम आहे. किती बी संकट आली तरी राया त्याच्या मिसफायरची साथ कधी बी सोडणार नाही. तो त्याच्या मिसफायरला स्वतःपासून कधी बी दूर करणार नाही. कारण पंढरपूर असो वा नाशिक, राया फक्त मिसफायरचा आशिक. जय आणि शशिकला रायाकडे बघू लागतात. मिसफायरला मात्र खूपच आनंद झालेला असतो. करेक्ट, अगदी करेक्ट, हा राया तर फक्त माझाच आहे, माझा आशिक. असे म्हणताच आता मंजिरी मात्र रायाकडे बघून हसू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मात्र गार्गीचा हा भित्रेपणा, घाबरटपणा दूर करण्यासाठी मंजिरीने मोठा प्लॅन आखलेला असतो. तर आता लगेच मंजिरी आणि गार्गी चाळीमध्ये रूमच्या समोर रांगोळी काढत असतात. तेवढ्यात आता घोरपडे मात्र गुंड बनवून तोंडाला मास्क वगैरे लावून आणि पांढरा कुर्ता घालून त्या चाळीत आलेला असतो. आता घोरपडे थेट आता गार्गी जवळ येतो. त्याच वेळेस गार्गी जोरात ओरडते. आता घोरपडेला गार्गी खूपच घाबरलेली असते. पण मंजिरी आता या गार्गीचा कसा भित्रेपणा दूर करणार, गार्गी कधी ठीक होणार, पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.